आपली बदलापूरचा जंगल किंग ताजं आपण या ठिकाणी व्यासपीठावर येत आहे. आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या सन्मान केला जातोय. अंश ब्लॉगर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो हिंद केसरी मैदानामध्ये. बोलायला गेलो तर 1 जून आणि 21 जून. तर आज आपलं हिंद केसरी मैदान मोठा मैदान, टॉपच्या गाड्या येतील. तर आपलं तुफान पण पहिलेच गेलेला आहे 2-3 दिवस अगोदर मिनी ब्लॉग टाकलेला. तुम्ही नसेल बघला तर आपला इंस्टावर ID आहे अंश ब्लॉगर म्हणून, फॉलो पण करा ना. नक्कीच रील बघा ना, लाईक बिक शेअर सगळं करा. तर त्या सगळं जाऊ दे. चला आता आजची तारीख 20 आहे ना, आम्ही चाललो 10 वाजले ना आता. तर आम्ही निघू आता इथून पेठगावला जायला. तर लय तास लागणार आहेत, तर आम्हाला माहिती आहे 5-6 तास तर लागतीलच, म्हणून 10 वाजता निघलो आम्ही. तिथं पोचलो कसं आम्हाला जेवायला बिवाला बनवायचे मस्तपैकी न. पोरा पण आहेत आपली मस्त जेवायला बिवाला बनवणार, काही टेन्शन ना. मासूम शर्मा गेले आपल्या केदारनाथ ट्रिपला. सो आम्ही बनवू शकतो. चला मस्तपैकी सगळं सामान घेतले. पप्पा कालच गेलं तर शॉपिंगला, फुल शॉपिंग केले ना. कपडे पण आम्ही मस्त पॅक केले ना. पोरा पण आले, तुम्हाला दाखवतो लगेच. आणि मित्रांनो मी तर फर्स्ट टाईमच चालले आपल्या हिंद केसरी मैदानामध्ये. कधीच गेलो नव्हतो बाई, पप्पाचं तर गेलती म्हणजे न. चला फुल एन्जॉय करू, म्हणजे फर्स्ट टाईम चाललं म्हणजे एन्जॉय करायलाच पाहिजे ना. तुम्हाला मस्त दाखवीन, फुल गर्दी असते तिथं, पण काही ना टेन्शन नका द्या. तुम्हाला सगळ्या गाड्या दाखवीन, फक्त ब्लॉग लास्टपर्यंत बघा. इथे जरा घराचं काम चालू आहे, मस्त लाद्या कटिंग बिटिंग चालू आहे तिथं, म्हणून आवाज येत होता. चालू असू दे काम यांचं मस्तपैकी. युवराज बाई पण आता इथं फुल रेडी झालेलं आहे ना. बोंबलांची चटणी बनवली आहे, आम्ही नेणार आहोत पार्सल. चला मी पण खाऊन देतो पहिले. पोरात आले ना आपली, मग दाखवतो तुम्हाला कोण कोण येतं आपल्यासोबत ना. कुठली गाडी घ्यायची ती पण. चला मग किया घ्यायची आहे, न्यू कार आपले नानाची. इकडे लफडा चालले पोरांचा रे पोरा. तर यान मस्त मोठी डिक्की आहे, मस्त सगळं सामान यान ॲडजस्ट होऊ शकतं. हे आपलं सोहेल नाना इथं, युवराज, चितेश नाना आणि पप्पा आणि पाटील. ते सर्वांचं कपडं याच्याने राहणार. माझं पण मस्त सिलेंडर घेतले. चला मग आता पोरा बसतात सगळी गाडी. जितेश नानाची गाडी. चला आता बघू ॲडजस्ट होतं की. मला तर नाही वाटणार काही जागा होईल. मध्ये बसतो साईडला बसा. इथं जागा कशी ॲडजस्ट. अरे इथं थांब वेगळंच काहीतरी. इथं स्मोक बी काय असं दूर. अरे बर्फीला इलाका झाले गाडी. माते की जय, साई बाबा की जय, एकविरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंदिर माता की जय. चला लेट्स गो. सिनी पिरिरी सुलुलुलु मैदान हिंद केसरी. तू जा बिंदास, मला पैसे द्यावं सांग. चप्पल विप्पल हाणायची आहे मला. चप्पल तुम्ही भाऊजी आले इथं. तर मित्रांनो आता म्हटलं नानाच्या घरी, तो नाना आपल्या इथे. तर आता मी ॲडजस्टमेंट करतो. नाना पण येतं आपल्यासोबत पेठगावला. नाना नेते की स्कॉर्पिओ आणि आपली किया. तर चला लगेच जाऊ आता. पोरा काहीतरी सामान आणायला दिलं. चला मग नानाने घेतली ते स्कॉर्पिओ ना. आत्या भाऊजी पण आता स्कॉर्पिओमध्येच जाणार आहे आपला. मग चला मग इच्छा आपल्या कियामध्ये आपली पोरं जाणार आहेत. लेट्स गो. कुठं थांबलो मध्ये तर भेटू, नाही तर डायरेक्ट ऑन द वे पेठगाव. तर इथं आल्यावर मस्त की खायला घ्यायला काहीतरी चटरपटर असंच. तर फुल या रेडबुल घेते पोरा. 3-4 एकदाच. पोरानीच ती थर मांडतान. फुल घेतले ना बाईनी. खायला घेतले आम्ही. आता पप्पा आले इथं मस्त बिलिंग करायला. पक्का खायला घेतले पोरा. चला झाले बिलिंग. अरे याही वेगळाच काहीतरी घेतले, बेरी. चला मग या तुम्ही, आम्ही चाललो. लेट्स गो. तिकडे सगळी पप्पा वेगळा थंडा घेतात. चला मग मित्रांनो आम्ही थांबलो जर इथं नाश्ता विष्टा करायला. जेवायला थांबलो शिरवलला. सामान इमान काढतो आता गाडीच्या. मस्त स्पॉट आम्हाला भेटलेला इथं, बघू शकते. जागा एकच नंबर आहे. अरे दादा बघ ना असं झोपले डायरेक्ट. चला मग मस्त वगैरे सर्वजण मस्त जेवायला बसल्या इथं. मस्त जागा पण भारी आहे. तर चला मित्रांनो मस्त की जेवून झालेलं आहे सर्वांचा. तर आता आम्ही डायरेक्ट पेठगावला जाऊ इथून नॉन स्टॉप. तर आता आलो आम्ही मस्त की पाटीलच्या घरी. मस्त की गावी आलो मस्त की इथं मग व्हिजिट दिली. मग आम्ही आमच्या घरी आले. बघू शकते पप्पा सगळे बसले.
हॅलो. भाऊजी मग आता किती तास लागणार आपल्या ईशान जायला अजून आपल्याला 2 तास लागतील. इथून? अजून 100 किलोमीटर जायचं आपल्याला. अजून भरपूर लांब आहे. आणि इकडे बघा असं मस्त वातावरण छान आहे. क्लायमेट्स पण एकदम भारी झाले आहेत. चिडिया बिडिया यो पाटीलचं घर आहे. ते कुरकुरे पाहिजे आपल्या भाऊजींना बघू शकता. सगळं तुम्ही नका टेन्शन घ्या. कुरकुरे खाते नुसतं. कुरकुरे ऑन द वे निघालेलो आहे पेठगाव जाण्यासाठी. सज्ज. आमची गाडी लागली 55. हा किती गाडी लागली आपली? 55 मध्ये 2 नंबर गट्टाला. चला मग आता डायरेक्ट पेठगाव. सो मित्रांनो आता आम्ही इथे एक जागेवर थांबलो मस्त. इथं आता जेवाचं बिवाचं बनवून म्हणजे नानाचं वलकीचं इथं नानाचं वलकीचं म्हणून आम्ही इथं मस्त जेवायला वगैरे बसणार आहे. बघा मस्त झाड आहे. सावली पण नाही आता बोललं तर इथं ऊन बिन ते नाही हो. मस्त हवा बिवा एक नंबर. गाय बी रास त्यांची इथे बघू शकते बारकल्या. ते पप्पा बघते इथं कोंबरा कापी करायला घेतले. ते भाऊजी फुल जवान चिकन मटन बनवायला. तुम्हाला सोयाबीन आणले भाऊजीने आपलं कसा माल घातले ना म्हणून भाऊजीला उपास. मित्रांनो वासरू बघा ना कसला कडक वासरू आहे. त्याची मुलाखत. वासरूचं नाव काय तुमचा? देवा. देवा. तुम्ही आता नवीन बैल घेतलाय ना? काळा देवा. कुठलं आहे नाव आमच्या पहिलं सांगा. तुमच्या बैलाचं नाव नाही पण बाई. आमच्या लय दिवस बैलाचं झालं. हा. आज जंगी छकडीचं मैदान. या बैलाचं नाव काय? बाबूला माहिती आहे सगळा बैलांचा. लाईक पण करते काय. सबस्क्राईब केलंय त्याला. कोणला? तुला. अरे धन्यवाद रे. हा लाईक कोण करते मग? लाईक कोण करते रे? तोच करते. काय करता कमेंट? यो तुला घ्यायचा आहे का? भाऊजी शेअर करतात सगळ्यांना. यो घ्यायचा आहे याला. देतं का? दे रे. ट्रेनिंग चालू आहे वाटतं. हा मग रोज पळवतो त्याला. कोणला याला? हो. पवंडी करतो पवंडी. पाहुण्याला नेलता की 8व्या केनलला. पोहणी घालतो. हो. दोघांनी सोडून जरा पळून जावं. रोज पळवतो आम्ही. आता दाखवू की? आता दाखव. बाहेर घेऊन दाखव. घ्या. घ्या. ये पुढं. आता पळून दाखवणार आहेत आता आपल्याला बघा. पाठी पकड तू पाठी. बारीक पोरा धरले. अरे बाबा उडवले यांना. पुढे घेत. त्यांना ऐकणार ना. शा. कसा दिले बघ त्याची. काढला बरोबर त्याला. तसे जाकी. अरे बाबा अरे पाकली गेली. मला इथली इथं मस्त की कॅम्पा पियाला मारा एक गोट मारा. तेव्हा बाबजी आपलं पितील कॅम्पा बाग शालीट सब मारे. ओहो भाऊजी दारू बिरू ना मग आज थंडाच काय. मी दारू पितो का? मी मालकरी आहे. हा आज उद्या हिंद केसरी मैदान आहे ना. आज कशी दारू पिणार? गाडीवर बसणार आहे ड्रायव्हर. गाडीवर बसणार आपलं भाऊजी. कैसा आहे अरे कैसा आहे. आता नानाचं सगळं मित्रमंडळ आलेले इथं मस्तपैकी बसले सर्वजण. आणि तिथे वन सेट कोंबरा बनतं तर मस्तपैकी एन्जॉय चालले यांचा सगळ्यांचा बघू शकतो. शुलुलू भाई बेटे हमको. कुक है क्या भाई? कुक है भाई. देखो कुक भाई. ओके भाई शुलुलू कुक. जशन मिलत पार्टी कर रहा है. अरे भाई थोड़ा इधर देखो. अभी कहाँ जा रहे? अभी अभी हम रूम पे जा रहे हैं ना. अरे मेरा चप्पल निकाल दिया यार. वाला दे. एसी वाला. नहीं पंखा है पूरे. अरे बाप रे बर्फेली पंखा. भाई का टॅटू देखो ना भाई का टेटू टेटू 2 रूम आहेत. एक इकडे एक तिकडं. रूम देख ना भाई कडक रे. एक ही बेड में. अरे भाऊजी ने अटक केले रे. तोरला भाई तोरले भाऊजी तोरले. कसं भाऊजी तोडताना यांचं सामान विमान काहीच ठेवत ना. भाऊजी डायरेक्ट उड्या मारतात चौप्यावर. बाबा चला आजची तारीख 21 जून. हिंद केसरी मैदान 7 वाजता चालू होतं. तर आम्ही आता 8 वाजल्यान आमचा गट 55 3 नंबर तास टाईम आहे अजून. तर आम्ही आता निघलो मस्तपैकी. सर्व सामान टाकलं अंगबिंग सर्व धुवलेन.
डायरेक्ट निघला होता पेटगाव जाण्यासाठी अतिशय बरेच लांब तास ते लांब ना अर्धा तास तरी लागेल इथून. सो चला अर्धी जण आम्ही चाललो, अर्धी जण येतील नंतरला थोडे टायमानंतर. लेट्स गो. रात्री आम्ही इथे झोपलेलो. हे बघा असं रूम होतं इथं का ते 1 2 3 4 5 6 रूम होतं इथं झोपलेलो आम्ही मस्त सर्वजण. चला मित्रांनो पोचलो आपण मैदानामध्ये ना. मस्त आता गाडी बिडी लावतो पार्किंगला ना, भरपूर पब्लिक आलेली आहे तर मस्तपैकी जागा भेटली इथं ते गाडी लावू मस्त की काही टेन्शन पण ना. तिकडं बघा ना कसा भरले डायरेक्ट तो डोंगर दाखवतो तुम्हाला तर जरा टायमान. आता आम्ही इथं तुफानला गावस्ताव. तुफानला कधीच आणली इथं अड्ड्यान भेटच ना. गावस्ताव होता ना. मुंबईची सगळी बैल आले सगळी टोटल मोठी मोठी गाडी पण आलेले आहेत. चला पहिले आपल्या तुफानला गावसू. बघा आपला तुफान मस्त की भेटला तो तिथं बक्क्याडॉन आणि हा आपला तुफान. आपला आता 55 गट आहे ना 2 नंबर तास तर लगेच कारू आता तुफान लगेच करू आता आपल्या पहिल्यांदा मस्तपैकी खालती घेऊन जाऊ. तेच सांगतो तुफान. चला मग कारला तुफानला आणि बक्क्याडॉनला चाली डायरेक्ट गाडी आपली खालती. भाऊजी बघा ना कसं डायरेक्ट काठी बिठी जेवून. काय विषय भाऊजी? भाऊजी तुम्ही बसा ना मस्त हिंदकेसरी बसाल. भाऊजी नको बोलतं. तुफान. अरे इथं गुंडा ड्रायव्हर भेटलेला आपल्याला मस्तपैकी. काय मग ओके एकदम. थांबा थांबा. इकडे गाडी आली चला चला तुफानच्या सोबत चला सगळे. तिकडं पब्लिक बघा ना कोण जिंकले काय समजत ना. चला चला चला. 400 रुपये देऊ सर. 400 तुमच्या जवळ ठेवा. आदित्य लोकरे आपण या ठिकाणी या. चला प्रेक्षकांना मैदान मोकळे करा. गाड्या खाली जाऊ द्या. या सगळे प्रेक्षक आपण या ठिकाणी व्यासपीठावर येत आहे. आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. जंगल किंग ताजर आणि संत महाराजांना सांगणारा सुमारी पाचवेळी यांचा पाचवा माऊली क्रमांक 474 हा 55 करा. 53 मध्ये लढत चालू आहे. जनतेच्या मनातील फेरफारांचा हिंद केसरी मैदान आणि या मैदानात पंचवाटीची गाडी सुटला 55 तुफानची सुटला गट. सुंदर अशा मैदान फेरफारांच्या मैदानात 55 पोहोचलाय. सुंदर अशी लढत चालू आहे. 2026 आणि 16 ऑगस्ट 2026 भव्य दिव्य बेंगलोर मैदान आहे. पाटील तर मित्रांनो जरा केली आपल्या गाडीने तास पलटी. तर काय नाही चला फुल स्पीड लागली होती फुल आपली गाडी. स्पीड बाई काही नाही. चला चला आम्ही चाललो इकडं. सुंदर सुंदर बरोबर झालं असतं. ते होते सुट्टी मेकर. काय यार तुम्ही असताना गाडी आपली तासच गेली त्या साईडला. बघायला पाहिजे होतं ना. बघायला पाहिजे. आपला बॉबी बी काय मग मस्त आहे ना. मस्त आहे बॉबी. आणायचं होतं ना हिंदकेसरी बनलं असतं. आणायला गेला होता 28 तारखेला बिनजोडला. आता कुठे? इथंच याच फाटीवर. इथंच. मग आपला बॉबी आणि टिटू यांच्याकडेच आहे ठेवायला दिले मालशेरेजला. मग कधी एंट्री होणार मुंबईला? मुंबईला एंट्री दीपावळी. केसरी डोंगरावर आलेलो आहे आम्ही. हिंदकेसरी डोंगर बघा फुल पब्लिक बघू शकते तुम्ही. अख्खा अड्डा दिसतं इथं वरतून डोंगरावर चढल्या. गाड्या सुटल्या. अरे तास सोडला रे. कोण जिंकणार? दिसत दिशेने